कालावंती दुर्गचा ट्रेक आपला संपला. तिथून पुढे आपण प्रबळगडला चाललेलो आहे. ह्या डोंगराच्या कडेकडेने रस्ता आहे. कालावंती दुर्ग इथून डोंगराच्या कडेकडेने निघालोय प्रबळगडाकडे. डोंगराच्या पूर्ण कडेकडेने आपण चाललोय. आणि हा बघा मोठा दगड आणि ह्याच्या आतून थोडी अशी वाट आहे. पूर्ण दगडाचा बुक्का डोंगर आहे, पूर्ण दगडाचा. आणि ह्याच्या बाजूने आपण चाललेलो आहे. पाणी बघा, पाणी पण येते. त्याच्या बाजूला सुंदर असं हॉटेल पण आहे. आणि या रोडलाच आपल्या पूर्ण वरतून पाणी येते. खालून तर आम्ही वरती आलो. पावसाचं प्रमाण पण जास्तच वाढलेलं आहे. आणि आम्हाला तर इथून वाटच माहिती नाही, इकडे जायचंय की इकडे जायचंय. पाऊस तर जोरात यायला लागलाय. पाऊस वाढला की पाण्याचं प्रमाण पण या वाटेला वाढते बघा. आणि यातूनच जायचंय आपल्याला. हाच रूट आहे बघा. महाराजांच्या काळातील मावळे कसे होते बघा त्या काळी. आणि आता आपण बघा, आता सगळ्यांना हायवे लागतो. त्या काळातील मावळ्यांच्या वाटा. प्रबळगड वातावरण फुल्ली धुक्यात. असं वाटतंय की पूर्ण वरती आभाळातच येऊन आम्ही बसलोय. आणि पाऊस खूप वाढल्यामुळं या अशा रूटवरून जायला लागते आपल्याला. पाण्याचं प्रमाण पण वाढत चाललंय. वरती तर काय दिसत पण नाही. वातावरण म्हणजे आम्हाला पूर्ण रूटच कळेना कुठं जायचंय. डेंजरस ट्रेकिंग पूर्ण. रूट हा चढ आहे, चढ दगड पाणी. वरती चढून आल्यावरती सपाटाचं थोडं मैदान लागते. परंतु जंगलातच बघा ताडपत्री मारून हॉटेल बनवलं. वरती पूर्ण धुक्याने चादरच टाकते.
ते समोरचं काय असं दिसतच नाही. पण भरपूर असा मोठा गड आहे फिरण्याजोगा, ते दिलेलं आहे. कलावंती दुर्गाला तिकडं बघायचं आहे. प्रबळगडावरती आल्यावरती वरती धुक्याने आपल्याला बघायचं पूर्ण अशा गडावरती पूर्ण चादर टाकल्यागतच वाटत आहे. आणि पूर्ण शांतता कशी पसरली आहे बघा. वातावरणाचा असा आनंद घ्या तुम्ही पण. आवाज बघा या चारी बाजूंचे. माथेरानला फिरण्यापेक्षा ना आपल्या राजांच्या गडाची सुंदरता बघा. शांतता. धुकं बघा, धुकं गडावरती अजिबात असं दिसतच नाही कोण. एवढा अंधार पडून दिसत होता. सध्या गडावर फिरताना पण असंच वाटते मला. वाटते पूर्ण गड हा, गडावरती पूर्ण जंगल आहे आणि यामध्ये आपल्याला खूप चालावं लागतंय. आम्ही नुसतंच गडावरती फिरतोय इकडे तिकडे, पण आपल्याला इथे आपले मित्र सुद्धा भेटलेले आहेत. वा, हे इथून डायरेक्ट खाली तो समोरचा हे दिसणार आहे आपल्याला, कलावंती दुर्ग. हा, आलो इथं लिहिलेलं आहे बुरुजाकडे जाणारा रस्ता. बुरुजच आहे, दोन्ही साईडला काट आहे, पण गवत पूर्ण असं वाढलंय त्याच्यावरती, म्हणून असा दिसून येणं झालाय. आणि धुक्यामुळे असा आजूबाजूचा प्रदेश आपल्याला दिसेना झालाय. गडावरती आपल्याला आपला दोस्त भेटला. हे पाठी तेवढी बदलली. मित्रांनो, आपण एंट्री केली ना गडावरती की लेफ्ट साईडला म्हणजे जास्त असं बघण्याजोगं काही नाही आहे. आपण एंट्री केली की राईट साईडलाच शक्यतो जा. इकडं म्हणजे आपल्याला गणपती मंदिर, राजवाडा, तलाव बघायला भेटेल. आम्ही लेफ्ट साईडला प्रथम गेलो, पण तिथे आपल्याला म्हणजे धुक्यामुळं समोरचा जो कलावंती दुर्गचा पॉईंट आहे तो नाही बघायला भेटला. आणि बुरुजसुद्धा होता, परंतु बुरुजाची अशी पडझड झालेली आहे, त्यामुळं बुरुज असा म्हणजे व्यवस्थित नाही दिसून येत. आणि पाऊस असल्यामुळे तिथे गवत पण वाढलं आहे, म्हणजे झाडांची संख्या पण जास्तच आहे तिथे, त्यामुळे जास्त असा दिसून येत नाही तो. आणि धुक्यामुळे पूर्ण म्हणजे असा समोरचा पॉईंटच आपल्याला दिसत नाही. आता आम्ही त्या काकांना विचारलं तर ते बोलले इकडे राईट साईडला बघण्याजोगं आहे. बघूया, आता आम्ही तिकडेच चालू आहे. मित्रांनो, तिथून आलो की आपण एक 5 मिनटं चालल्यावरती इथं राजवाडा आहे बघा, वरती किल्ल्यावरती. राजवाड्याची पूर्ण पडझड झालेली आहे, परंतु प्राचीन काळातील बांधकाम असल्यामुळं लोक आवर्जून पाहायला येतात. झाड परत आला असेल रे, परत झाड हे झालं असेल. किती वर्ष झालं दगड बघ. सेम राजवाडा बघा, बाजूलाच आहे. तिकडचा वेगळा आहे, हा वेगळा आहे.
पण ह्याची हा पण पूर्ण पडलेला आहे, परंतु सेम असा आहे. पूर्ण दगडात बांधकाम आहे. हा बघा, याची उंची जरा जास्तच आहे. हा सलग चौथा हा राजमहल आहे. थोडंसं पुढं आल्यावरती थोडासा छोटा ओढा आपल्याला होतोय, आणि म्हणजे हा पॉइंट आपल्याला आवडला म्हणून मी कॅप्चर केला. बघू शकता शांतता, आणि त्यामध्ये असं हे सुंदर असा ओढा. आणि हा रूट आहे, इथून आपण चाललोय गणपतीच्या मंदिराकडे. आज पावसाचं प्रमाण पण जास्तच आहे, आणि पूर्ण वरती धुके. सुमारे 2300 फूट वरती हा किल्ला आहे. रायगड जिल्ह्यात पडतो. पनवेलपासून सुमारे 14 किलोमीटर आहे. आपल्या राजमहालपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती चाललं ना की आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे इथे. पण मंदिराची पण पूर्ण पडझड झालेली आहे. हे बघा, हे आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे वरती गडावरती, आणि मागे पिंड आहे महादेवांची. पण त्याची पण पूर्ण पडझड झालेली आहे. हे पत्रे इकडे पडलेले आहेत, हे थोडे इकडे पडलेलं आहे. आता गणपती बाप्पांचं मंदिर आहे, आणि इथून पुढे 50 मीटरवरती तलाव आहे. तलाव बघूया आपण. गणपती मंदिरापासून अगदीच काही अंतरावर, म्हणजे 50 मीटर पण नसेल, ते तलाव आहे. पूर्ण जंगल आहे आणि एक तलाव आहे. आणि इथून आता आपण परतीचा प्रवास करणार आहे, कारण आता आपल्याला इथून खाली उतरायला कमीत कमी 1 तास लागेल, 1-1.5 तास. आणि तिथून आपल्याला घरी सुद्धा जायचं आहे. आपण प्रबळगडापासून आता खाली उतरत आहे. पावसाचं प्रमाण खूपच वाढत आहे, आणि बघू शकता पूर्ण म्हणजे सगळीकडे असं धुक्यासारखं वातावरण होत आहे. आणि वरतून म्हणजे 4 वाजले, 4 आणि म्हणजे वेळ पण भरपूर होत होता, आणि वरती गडावरती पण कोण नव्हतं आता सध्या तरी. त्यामुळं आम्ही पण खाली जाण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही आता खाली चाललो आहे. वरती प्रबळगडावरती ना म्हणजे असं जायला पूर्ण असं जंगल आहे वरती, आणि पाण्याजोगं भरपूर आहे, परंतु असं म्हणजे जास्त अंतरावरती आहे. आपण वरती स्टार्ट पॉईंटला ना राईट साईडला गेला तर असं म्हणजे बघण्याजोगं चांगलं आहे. लेफ्ट साईडला आपल्याला कलावंती दुर्ग फक्त बघण्याजोगा आहे, म्हणजे कलावंती दुर्गचा पॉईंट आणि बुरुज आहे. पण बुरुज हा पूर्ण म्हणजे खूप वर्ष झाली म्हणजे लक्ष नसल्यामुळे तिकडं कोणाचं म्हणजे बुरुज पूर्ण असा विस्कटला आहे. आणि राईट साईडला वरती ना आपल्याला 4 महाल भेटत आहेत पाहायला, म्हणजे त्याची पण पडझड झाली खूप, पण महाल आहे. आणि पुढे गेल्यावरती गणपतीचं मंदिर आहे, परंतु ते पण पूर्ण असं पडलेलं आहे, फक्त मंदिरात मूर्तीच आहे. आणि त्याच्या पुढे गेल्यावरती आपल्याला पाहण्याजोगं असं भरपूर आहे. पण आम्ही तलाव पाहिला आणि तिथून मागे फिरलो, कारण वेळ पण भरपूर झालेला. आम्हाला खाली पण उतरायचं आहे, पाऊस पण वाढतो आहे, आणि घरी जायचं आहे आपल्याला.